सेफ्टी फर्स्ट आहे आणि मस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो खडकीला. एक OEMचा प्रोजेक्ट आहे आपला. त्यामध्ये इन्स्टॉलेशन सुरू आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की इथं सर्व जे इक्विपमेंट आहे, जे काय पण इन्स्टॉलेशन होतं आहे ते प्रॉपर वेने इन्स्टॉलेशन होतं आहे का, किंवा जे मटेरियल हे यूज करताय ते ॲज पर बॉम्ब अप्रूव्ड आहे का, स्टँडर्ड आहे का, स्टँडर्ड मेथडने काम करताय का, उगाच काही पण थातूरमातूर काम करताय, हे सगळं चेक करण्यासाठी इथं मी आमच्या कंपनीकडून आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आपण काय काय चेक करतो, त्यानुसार बघा. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं का, हे स्ट्रक्चरचे नट बोल्ट. स्ट्रक्चरचे जे नट बोल्ट आहे त्याला हे टाईट झालेत, याच्याकडे तुमच्याकडे काहीच पुरावा नाही. तर यावर ना टाईट केल्यानंतर एक मार्किंग केल्या जाते, पेंट मार्कर असतो, त्याने मार्किंग केल्यानंतर एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे की आपल्याला कळेल हे त्या टॉर्कला मार्क केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी लोकेशनला मॉड्यूल टू मॉड्यूल अर्थिंग करणं खूप गरजेचं असतं. इथे अजून केलेलं नाही, आपण त्यांना सजेस्ट केलेलं आहे, ते येथील काही दिवसात करतील ते काम. त्यानंतर याचं जे पूर्ण डिझाईन तयार झालेलं आहे त्याचं डिझाईन आपण व्हेरीफाय केलेलं आहे. ॲज पर अप्रूव्ड डिझाईन हे काम झालेलं आहे की नाही, हे काम चेक करणं हे ॲज अ OE म्हणून. नंतरची मेजर गोष्ट अशी की इथं जे पण साईटवर काहीतरी काम होतं आहे ते काम पूर्ण सेफ्टीमध्ये होतं आहे का नाही हे चेक करणं. जर काम सेफ्टीमध्ये होत नसेल तर आपण काम स्टॉप करतो, कारण की सेफ्टी फर्स्ट आहे आणि मस्ट आहे. त्याच्या मागे तुम्ही इथं बघू शकता, इथं अजून पॅनल इन्स्टॉल झालेलं नाहीत. आता हे आहे ओपन स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरचे जे डायमेन्शन्स वगैरे आहेत ते सर्व आपण चेक केलेले आहेत ॲज पर डिझाईन, सिव्हिल डिझाईन. त्याचे कॉन्क्रीट ब्लॉकची जी काय साईज आहे, बघा हा कॉन्क्रीट ब्लॉक आहे, त्याची साईज जी काय अप्रूव्ह केलेली ती आपण व्हेरीफाय केलेली आणि ती बरोबर आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, काम करताना असे कनेक्शन प्लीज करू नका. आपण प्रोफेशनल आहोत, प्रोफेशनल पद्धतीने काम करा. सप्लाय भेटत नसेल तर त्यांच्याशी मागा, पण प्रॉपर प्रोफेशनली काम करा, रिस्क घेऊ नका. या रिगार्डिंग कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.